तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नव्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजची एकदम बॅड न्यूज आहे. सकाळ एकदम शांतट झाली. सकाळीच काय झाले, एक मधुमक्खी नाश्ता केला, प्लेट ठेवायला गेलो आणि बस इथं 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 मधुमक्खी होती. हिच्यावर पाय पडला आणि डायरेक्ट पायातच पुसरते. हे इथं लागले. काय नाही काय होते आता मधुमक्खी दाखवत तुम्हाला कोणती येतं. हे पा हे इथं काळ्या कलरची आहे. भाई साहब किती ताकदची डंक लागला, एवढा दुखे भाई साहब. सगळ्यात जास्त हसायला मला घरच्यावर आला. मी तिथे चिल्लावून राहिलो, कोणाला काही फरकही नाही पडून राहिला. ते बाबा असं बोललेच नाही काही. त्याच्यावर दुखून राहिलं काहीच नाही. रिॲक्शन नावाची चीजच नाही काही. कुणाला काही घेणं नाही माझ्या घरात. एवढा जोरशी काय काय एवढा ताकदनं घुसला अंदर, मला काही समजलंच नाही काय म्हटलं. एवढा दुखे उभाही नाही, पायी उभा नाही राही माय. एवढा पाय अलगच लेवल तर दुखून राहिलो ते. आता माती लावली, थोडंसं कमी झालं आणि पण सुधन येऊ शकते, काहीच सांगता नाही. अशी मधुमक्खीत लय काट लावली आहे म्हणा. पण भाई पण एवढा हे नाही झाला. जेव्हा पण टोचला ना ते एवढा त्रास नाही. याला तर अलगच त्रास झाला भाई. का ताकद म्हटलं त्यानं, एवढं जसा हाती आला ना पकडलं ना एकदम ताकद कुचकलं. लय बेकार हाल झाला. 3 hours later. तर मित्रांनो फायनली भाई बहुत टाइम नंतर ब्लॉग बनवत आहे भाई. एवढी हार्ड स्ट्रीम चालू आहे ना, म्हणजे स्ट्रीमसाठी पूर्ण, म्हणजे गेमिंगच्या स्ट्रीमसाठी सगळं चालू आहे. म्हणजे मी बसलो गेमिंगची स्ट्रीमच करत बसलो होतो. दुपारी जेवण झालं, येते झालं, म्हटलं स्ट्रीम करतो आता. तर स्ट्रीम केली मस्तपैकी आणि त्याच्यावर मग थोडंसं सेटअप केलं होतं. त्याच्यावर थोडेसे जे पण स्ट्रीमसाठी लागत असते ते सगळं टाकलं त्याच्यात आणि बहुत काही केलं त्याच्यात. आणि स्ट्रीमला त्याच्या आहे ना बहुत टाईम लागला मित्रांनो, खरी गोष्ट. तर त्याच्या मी ब्लॉग इन म्हणलं एवढं की मी म्हटलं काय बनवतं त्याच्यात यार का, म्हणून मी काही हे नाही केलं. काही असलं असतं तर मी दाखवलं असतं म्हणून. तर त्याच्या आहे ना मी काही जास्त ब्लॉग नाही म्हणलं, हे काम करून टाकलं मेन जे होतं ते. आणि आत्ता कुठंतरी ब्लॉग बनवून राहिलो. आणि ते जे चावली होती ते एवढं काही वाटलं नाही त्याचं. ते थोड्या वेळसाठी एकदम, म्हणजे समजा काही टोचलं अंदर आणि टोचून बाहेर काढलं, बस झालं, विषय खतम. काहीच नाही वाटत राहिलं. आता पायाने सुजला, काहीच नाही झालं. पायाचे हे पाय इथं टोचलं भाई. ते अलगच लेवल तर टोचलं होतं, पण तिथं काही आता वाटून नाही आलं काय झालं ते. आता काळा कलर दिसून आला तो, आता लक्षात आलं माझ्या. तसं मग काही वाटून नव्हतं राहिलं काय आता. आणि ना झोमून राहिलं ना सुजन आली, काहीच नाही आली. तर पाहा लागेल काय आता. तसं काही आहे ना त्याच्यात. पाहिलं तसं काय पैसा राहते असं काहीतरी राहते असं ऐकलं होतं. मला माहित नाही काय. चला जे विन ते विन. आता इकडे चालू आहे राजस्थान जीटीची मॅच, जे की मी दाखवत नाही, तुम्हाला माहित आहे. कॉपीराईट आलं होतं मॅचवर मागच्या वेळेस. मी नाही दाखवत यावेळेस. आता 111वर 4 विकेट झाले. राजस्थानची एक गोष्ट चांगली आहे, त्याचे ओपनर तगडे. बाकी मिडल ऑर्डर पुरा खा हुआ आहे, खतम आहे पुरा. मिडल ऑर्डर काहीच टिकत नाही. तुम्ही याच्या पहिली पाहिलं असेल ना, तर जेव्हा सूर्यवंशी टिकला होता त्यानं जेव्हा 97 ठोकले होते, तर पुऱ्या टीमनं मिळून 122 की 123 रन लावू शकले फक्त. आहे फरक पडतो. A few minutes later. राजस्थान किंवा जेटी पैकी चान्सेस जेटीचे आहे जितात ते, कारण की 14 रन पाहिजे, 18 की 17 बॉलर. तर आय थिंक जेटी जिथून जाईल. आणि मला झोपून राहिली, मी तर चाललो झोपाले. जेवीन ते तर आपल्याला तुम्हाला तर माहीत पडून देईल. आणि पाहू, समजा आजचा ब्लॉग समजा बहुत जास्त छोटा झाला, तुम्ही उद्याचा ब्लॉग त्याच्यात एकत्र करून टाकन आणि दोन्ही याचा हे करा. चला ठीक आहे, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करता आवडला असेल तर बाय बाय.